बाबतीत सर्वात मोठी बातमी आता समोर आलेली आहे। पुढील महिन्यापासून या 5 प्रकारच्या नागरिकाचं मोफत रेशन आता बंद होणार आहे। बघा, सरकारच्या माध्यमातून नेमकं कोणकोणते नियम आता बदलण्यात आलेले आहेत। या 5 प्रकारच्या लोकांचं पुढील महिन्यामध्ये रेशन आता बंद करण्यात येणार आहे। राज्यातील सर्व पिवळ्या किंवा केशरी रेशन कार्ड धारकासाठी एक मोठी धक्का देणारी बातमी आता समोर आलेली आहे। मोफत अन्नधान्य घेऊन बाहेर विकत असल्याचं हे आता सरकारच्या लक्षात आल्यानं आता सरकारच्या माध्यमातून या 5 प्रकारच्या नागरिकाचं अन्नधान्य आता पुढील महिन्यापासून बंद करण्याच्या सूचना आता सरकारने दिलेल्या आहेत। त्यामुळे तुमच्याकडे जर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल आणि त्यावर तुम्ही प्रत्येक महिन्याला गहू आणि तांदूळ मोफतपणे रेशन धान्य दुकानामधून जर घेत असाल तर तुमच्यासाठी आत्ताची ही बातमी सगळ्यात महत्त्वाची असणार आहे। पुढील 8 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला ही महत्त्वाची कामे आता लवकरात लवकर करायला सरकारने आता सांगितलेली आहेत। जे नागरिक आता ही महत्त्वाची 3 कामे करणार नाहीत त्यांना पुढील महिन्यापासून मोफत गहू तांदूळ तुम्हाला रेशन धान्य दुकानामधून दिलं जातं। तीही कामं न केल्यामुळे हा लाभ तुम्हाला मिळणार नाही। या 5 प्रकारच्या नागरिकांना मोफत अन्नधान्यापासून आता लांब ठेवलं जाणार आहे। अनेकाचं रेशन कार्ड आता रद्द होण्याच्या मार्गावर आहे। त्यामुळे रेशन कार्ड धारकांनो, आता तुम्ही इथून पुढे काळजी घ्यायची। राज्यातील अनेक गरजू आणि गरीब कुटुंबासाठी रेशनचे धान्य म्हणजेच एक जगण्याचं मोठं आधारस्तंभ असतं। सरकारने 2019 पासून मोफत गहू तांदूळ तुम्हाला त्या ठिकाणी देण्यास सुरुवात केली होती। मात्र मागील काही दिवसापासून एक धक्कादायक वास्तू आता सरकारला समोर येत असल्याचं लक्षात आलं आहे। गरजूंना मिळणारे जे शिधाधान्य म्हणजेच गहू आणि तांदूळ आहे हे काही स्वार्थी तस्कराकडून खुलेआम बाजारात त्याची विक्री होत असल्याचं हे सरकारच्या आता लक्षात आलं आहे। आता जे मोफत रेशन धान्य दुकानामधून जे धान्य मिळतं ते बाजारामध्ये ज्याची विक्री होते हे सरकारच्या आता लक्षात आल्यामुळं सरकार आता त्याच्यावरती मोठी कारवाई करणार असं देखील येत आहे। तर धान्य आणि पुरवठा विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी महत्त्वाचा त्याच्या कारवाईचा बडगा त्याच्यावरती उघडला जाणार आहे अशी माहिती देखील सरकारकडून करण्यात आलेली आहे। आता या जी कारवाईची मोहीम आहे त्या मोहीम आता लगेच सुरू होणार आहे अशी देखील माहिती समोर येत आहे। आणि नागरिकाच्या कळत नकळत हलगर्जीपणामुळे प्रकारच्या गुंत्यात अनेक नागरिक देखील फसले आहेत अशी माहिती देखील आता समोर येत आहे। एक चूक तुमच्या आता डायरेक्ट गहू आणि तांदूळ डायरेक्ट तुम्हाला आता जे मोफत मिळतं ते सरकारच्या माध्यमात आता बंद होईल अशी भीती रेशन कार्डच्या मनामध्ये आहे। त्यामुळे सरकारी योजनेचा लाभ घेताना प्रत्येकाच्या त्या वर्तनावर आणि वापरायच्या पद्धतीवर अन्न व नागरी पुरवठा विभागावर जे लोक अन्न आणि नागरी विभागावर जे अधिकारी आहेत ते तुमच्यावर आता लक्ष ठेवणार आहेत। मग कोणकोणते नियम आहेत, कोणकोणती कामे करायची आहेत, आता बघा मित्रांनो, यामुळे तुम्हाला कोणकोणते नियम मोडल्यास संबंधित लाभार्थ्याच्या रेशन कार्ड त्या ठिकाणी रद्द करण्यात येणार आहे। बघा, जे नियम आहेत ते तर तुम्ही नियम मोडला तर अन्न व नागरी पुरवठा अंतर्गत जे अधिकारी आहेत ते तुमच्या घरी येऊन तुमचं रेशन कार्ड त्या ठिकाणी रद्द करणार आहेत। आता मग कोणते नियम आहेत आलेत बघा, ते देखील संपूर्ण माहिती बघा। अनेक तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे मित्रांनो। ही वेळ आलेली आहे। पिवळे आणि केशरी रेशन कार्डवर जे नियम बदलण्यात आले आहेत पुढील महिन्यापासून सर्वांसाठी आता हे लागू होत आहेत। पुढील महिन्यामध्ये तुम्हाला जर गहू तांदूळ जर मोफत पाहिजे असेल तर आता या नियमाचं पालन नक्की करायचं आहे। आता सरकारने काय सांगितले, या नियमाअंतर्गत 2 ते 3 कामे तातडीने करून घ्यायला सांगितलेत। आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की जे नागरिक हे कामे करणार नाहीत त्यांना पुढील महिन्यापासून रेशन धान्य दुकानामध्ये गहू तांदूळ मोफत दिलं जाणार नाही। काही परिसरामध्ये अन्न व नागरी पुरवठ्याच्या विभागाने म्हणजे प्रत्येक तालुक्याला रेशन कार्डवर तपासणी करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा अंतर्गत काही अधिकारी प्रत्येक तालुक्याला त्या ठिकाणी नेमलेले असतात। त्यांना असं सापडलं की रेशन दुकानामध्ये म्हणजे रेशन धान्य ज्या ठिकाणी मोफत मिळतं त्या दुकानामध्ये अन्न आणि धान्य त्या ठिकाणी 20 रुपये किलो, त्या ठिकाणी गहू 15 रुपये किलो, म्हणजे तुम्हाला काय होतं झालं, तांदूळ म्हणजे काय झाले की आता अनेक जण काय करालेत, रेशन धान्य दुकानामध्ये मोफत धान्य मिळत असल्यामुळे ते तिथून मोफतपणे रेशन धान्य दुकानामध्ये घेत आहेत आणि बाहेर 20 रुपये किलोने आणि गहू 15 रुपये किलोने तांदूळ बाहेर विकलं जात आहे। ज्या नागरिकांना खरंच मोफत लाभ जो मिळतोय तर त्यांना त्या ठिकाणी कमी पडत आहे। त्यामुळे सरकारने काय केले, त्या नियम लावण्याचं खरं कारण म्हणजे मोफत जे अन्नधान्य गहू मिळतो ते सरकार जे आता तुम्हाला गहू तांदूळ देते ते तुम्हाला दुकानदाराकडून म्हणजे रेशन धान्य दुकानाकडून काही जे नागरिक आहेत त्या ठिकाणी मोफत धान्य जास्त घेऊ लागलेत आणि तिकडे बाहेर 15 ते 20 रुपये किलोने ते विकू लागलेत। हे जेव्हा सरकारच्या लक्षात आलं तेव्हा सरकारने आता नियम लावलेत, त्याचं पालन करणं कर्तव्य आहे। आता तुम्ही या नियमाचं पालन नाही केला तर तुम्हाला जे मोफत धान्य मिळतं ते मोफत धान्य तुम्हाला मिळणार नाही। आता तुम्हाला सरकार देखील याच्याच विचारामध्ये आता सरकारच्या माध्यमातून 5 नियम करण्यात आले आहेत।
त्या सरकारच्या माध्यमातून कोणते नियम करण्यात आलेत, जे नागरिक आता हे नियम पाळणार नाहीत त्यांना मोफत गहू व तांदूळ इथून पुढे दिला जाणार नाही। अन्न व नागरी पुरवठा अंतर्गत सर्वात मोठा निर्णय आता सरकारकडून आता घेण्यात आला आहे। बघा काय केले, जे गहू आणि तांदूळ यामध्ये खुलेआम चोरी करत होते, बघा जे गहू आणि तांदूळ जे चोरी करत होते ते आता बंद होणार आहे, यासाठी नियम लावण्यात आले। तुम्हाला तर हे नियमाचे पालन नाही केलं तर तुमचं देखील रेशन कार्ड आहे ते रेशन कार्ड बंद पडू शकतं। आता तुम्हाला कोणते नियम आहेत ते 2 ते 3 नियम तुम्हाला कामे करायचे आहेत। आता बघा मित्रांनो, यामध्ये अलीकडेच केलेल्या कारवाईमध्ये अन्न व नागरी पुरवठा अंतर्गत तुम्हाला ज्या घरामध्ये काही अधिकारी येतील तुमची तपासणी देखील करणार आहेत। मग आता मोठ्या प्रमाणावर धान्य त्या ठिकाणी मागच्या वेळीसुद्धा महिन्यामध्ये सुद्धा अन्न व पुरवठा अंतर्गत जप्त करण्यात आले होतं, जे धान्य गरीब लाभार्थ्याकडून तस्कराकडून विकत घेऊ लागलेत, आता बाजारामध्ये त्या ठिकाणी विकत घेऊ लागलेत। ही संपूर्ण साखळी अनेक नियोजनपूर्वक देखील सुरू होते, ज्या रेशन दुकानापासून जे स्थानिक दलालापर्यंत अनेक जण सामील होते। म्हणजे 3 महिन्याचं रेशन एकाच वेळी दिल्यामुळे, बघा 3 महिन्याचं रेशन एकाच वेळी दिल्यामुळे पावसामुळे एकाच वेळी दिलं होतं आणि हा सर्व प्रकार आता उघडकीस आला आहे। काही गरजू लोक तात्पुरत्या पैशाच्या मोबदल्यामध्ये धान्य विकून टाकत आहेत आणि गरीब आणि अडचणीचा फायदा घेत हे तस्कर हे धान्य त्यांना ठिकाणी हातोहात त्या ठिकाणी विकत असल्याचं हे सरकारला आता लक्षात आलेलं आहे आणि बाजारात त्याची विक्री होत आहे। आता या प्रकारचा सरकारचा उद्देश गरिबांपर्यंत योग्य वेळी पोषण अन्न असलेले धान्य पोचवण्याचा जो उद्देश होता तो आता पोचत नसल्याचं सरकारच्या आता लक्षात आलं आहे। त्यामुळे सरकारने आता 5 नियम तुमच्यासाठी लावलेले आहेत। आता चोरी होऊ नये म्हणून मोफत गहू व तांदूळ जे सरकार तुम्हाला देत होतं त्यावरती चोरी होऊ नये म्हणून सरकारने जे नियम लागू केलेत, या अंतर्गत तुम्हाला तातडीने 2 ते 3 कामे करून घ्यायची आहेत। तुम्हाला पुढील महिन्यामध्ये मोफत गहू व तांदूळ पाहिजे असेल तर तुम्हाला ही कामे करावीच लागणार आहेत। आता बघा नेमका कोणतं कामे करायचं आहेत, नेमका कुठला घोटाळा झाला ते पाहूया, त्यानंतर नियम कोणकोणते लावलेत ते पाहूया, कारण काय सांगितले की ते सुद्धा लगेच त्या ठिकाणी पाहूया। महिन्यामध्ये पुढील महिन्यामध्ये 3 महिन्याचं धान्य त्या ठिकाणी एकत्र देण्याचं सरकारनं ठरवलं। याचं कारण म्हणजे तो मोठा होता आणि मागच्या महिन्यामध्ये अवकाळी पाऊस पडत होता आणि नागरिकांना रेशन धान्य दुकानामध्ये जाण्यासाठी त्या ठिकाणी सारखे अडचण येत होती। आता हे अडचण निर्माण होत असल्यानं याचा विचार करून पुढील 3 महिन्याचे धान्य ते एकदाच या महिन्याचं देण्याचं सरकारनं त्या ठिकाणी ठरवलं असताना अनेक गोरगरीब नागरिक त्या ठिकाणी धान्य बाजारात घेऊन विकत असल्याचं हे सरकारला आता सापडले। म्हणजेच मोफत जे धान्य आहे ते कुटुंबाला मिळतं, पण महिन्याला त्या ठिकाणी तुम्हाला 3 महिन्याचं एकत्र त्या ठिकाणी गहू आणि तांदूळ दिल्यामुळे लोकांकडे गहू आणि तांदूळ जास्त साठलं होतं। त्यानंतर त्यांनी बाजारामध्ये विक्री करण्यासाठी ते धान्य त्या ठिकाणी नेलं होतं। त्यावेळी अन्न व नागरिक पुरवठा अंतर्गत जी शोध मोहीम होती, या शोध मोहिमेदरम्यान जे अन्नधान्य सापडल्यावरती आता त्यांच्यावरती कारवाई होणार आहे। आता सरकारच्या माध्यमातून देखील हे समोर येत आहे। आता तुम्हाला जे मोफत मिळणारे गहू तांदूळ आहे ते कोणी विकू नये याची देखील तुम्हाला महत्त्वाची 3 कामे आता करावी लागणार आहेत। आता 5 नियमांमध्ये या ठिकाणी तुम्ही लागू करण्यात आले, बघा 5 नियम लागू केलेत, महत्त्वाचे तुम्हाला 2 ते 3 कामे आता करून घ्यायचे आहेत। बघा मित्रांनो, आता जे नागरिक नियम पाळणार नाहीत त्यांना देखील पुढील महिन्यापासून मोफत गहू तांदूळ सरकारच्या माध्यमातून दिले जाणार नाहीत, त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक या नियमाचं पालन करायचं आहे। या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहर व पुरवठा विभागाने धान्याच्या तस्करी विरोधात त्यांच्या ठिकाणी युद्धपातळीवर मोहीम राबवण्यास सुरुवात केलेली आहे। आता केवळ धाडीच तर त्या लाभार्थ्याकडून अन्न व त्या जे धान्य पुरवठाचा विभाग आहे त्याच्याकडून गहू तांदूळ जे विकलं जात होतं अशा जी तपासणी केली जाणार आहे आणि जे कोण जाणूनबुजून आपलं रेशन धान्य विकत असेल हे आता त्या अधिकाऱ्याला सिद्ध झालं तर त्याचं रेशन कार्ड कायमचं 5 वर्षापर्यंत पुढील रद्द करण्यात येणार असे देखील स्पष्ट इशारा खुद अन्न व नागरी पुरवठाचे अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहेत। आता पुरवठा विभागामध्ये नागरिकांना सातत्याने त्या ठिकाणी आव्हान करत आहेत, कोणत्याही परिस्थितीत रेशनचं गहू तांदूळ विक्री करू नये। हे धान्य केवळ त्यांच्या पोषणासाठी गरजासाठी सरकारकडे मोफत किंवा कमी दराने त्या ठिकाणी तुम्हाला दिलं जातं। त्याचा गैरप्रकार होणे म्हणजे सार्वजनिक सरकारी संपत्तीचा अपमान आहे आणि इथून पुढे अन्न व नागरी पुरवठा अधिकारी तुमच्या घराकडे येतील आणि तुमचं जे रेशन कार्डची वगैरे चौकशी करतील। मग त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे आणि तुम्हाला मोफत रेशन धान्याचा जो फायदा आहे अगदी पुढील 5 वर्षापर्यंत त्या ठिकाणी मोफत मिळायला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर नेमकी तुम्हाला कोणकोणती कामे करायची आहेत या ठिकाणी तुम्हाला लक्ष देऊन बघायचं आहे। बघा पुरवठा विभागाकडून म्हणजेच अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार काही विशिष्ट नियम मोडल्यास जे तुमचं रेशन कार्ड आहे ते रेशन कार्ड त्या ठिकाणी रद्द करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू केली जाऊ शकते। त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याने आपल्या कागदपत्राची पूर्तता ठेवावी, कोणत्याही संशयास्पद क्रियेपासून तुम्हाला दूर राहावं लागणार आहे, नियमाचे काटेकोरपर्यंत तुम्हाला पालन करावं लागणार आहे असे आव्हान देखील सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता करण्यात आलेलं आहे। पुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार रेशनच्या माध्यमातून दिला जाणारा तांदूळ आहे अत्यंत पोषक आहे। या तांदळात आयर्न, फॉस्फिक ॲसिड
व्हिटॅमिन बी, त्यानंतर तुम्हाला B1 B3, त्यानंतर व्हिटॅमिन ए असे 12 प्रकारचे पोषक घटक तुम्हाला त्या धान्यातून मिळून जातात. त्यामुळं धान्य विकण्याऐवजी स्वतःच्या घरातच वापरलं पाहिजे असं सरकारचं म्हणणं आहे. घरातील मुलं, वृद्ध महिला याचा अधिक फायदा घेऊ शकतात. हे पोषण मूल्य अन्नधान्यापेक्षा अधिक आहेत. त्यामुळे याचा गैरप्रकार होणं अत्यंत शोकांतिक ठरते. यामुळे गैरवापर केल्याने अनेकचं रेशन कार्डसुद्धा आता रद्द करण्यात येणार आहे आणि धान्याचं तस्करी केवळ हीच नव्हे तर गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया देखील इथून पुढे सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती देखील समोर येत आहे. आता खाजगी व्यापाऱ्याकडून अशा धान्याचा साठा केल्यास त्यांच्यावर देखील कारवाई होणार आहे. शासन अशा तस्कराकडून शून्य सहनशीलता धोरण आता राबवत आहे. तसेच नागरिकांना देखील आपल्या परिसरात जो कोणी जर रेशन धान्य विकत असेल त्या ठिकाणी घेत असल्याचं तात्काळ पुरवठा विभागाशी संपर्क साधावा असे देखील आवाहन करण्यात आलेलं आहे. प्रत्येकाला त्या ठिकाणी एकत्रित सहभागाचा गैरप्रकारावर आळा घालू शकतो. आता बघा, तुम्हाला महत्त्वाची कामे काय करायची ते बघा. जर तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती लग्न करून दुसऱ्या गावी गेले असतील, म्हणजे तुमचा मुलगा असेल, तुमची मुलगी असेल, आणि जर तुमची मुलगी लग्न करून त्या सासरी गेली असेल आणि तिचं नाव तुमच्या रेशन कार्डवर असेल, आता ते रद्द करायला सांगितलं आहे. त्यानंतर पुढची महत्त्वाची सूचना सांगितली, तुमचा मुलगा बाहेरगावी कुठेतरी राहण्यासाठी त्यांच्या फॅमिलीसोबत गेला असेल आणि त्याने तिकडे रेशन कार्ड त्या ठिकाणी काढून ठेवलं असेल आणि त्या ठिकाणी तिथल्या गावामध्ये ते रेशन कार्डावरती लाभ घेत असतील आणि तुमचा मुलाचा तुम्ही पण तुमच्या गावामध्ये लाभ घेत असाल, तर या ठिकाणी सर्वांनी रेशन कार्ड जे दोन्ही यांच्या सरकारच्या लक्षात आलं तर ते दोन्ही रेशन कार्ड देखील रद्द होऊ शकतात. दोन्हीपैकी एक रेशन कार्ड चालणं अनिवार्य आहे अशी माहिती देखील सरकारच्या माध्यमातून समोर आलेली आहे. आता गहू आणि तांदूळ एका ठिकाणी तुम्ही लाभ घेऊ शकता. तुमचा मुलगा पण दुसऱ्या गावात लाभ घेत आहे आणि तुम्ही पण त्या ठिकाणी लाभ घेत आहे. अशा दोन्ही ठिकाणी तुम्ही लाभ घेऊ शकत नाही. त्यामुळे पहिलं काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे तुमचं मुलं बाहेरगावी कुठेतरी गेले असतील तर त्यांना त्या ठिकाणी रेशन कार्ड नवीन काढलं असेल तर तुमच्या रेशन कार्डवरती तुमचं नाव कमी करायचं आहे आणि त्या ठिकाणी जर केलं नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला कमी करायचं आहे. त्यानंतर दुसरं काम महत्त्वाचं आहे ते म्हणजे काही कुटुंबामध्ये अजून पण असा प्रकार चालू आहे, तो म्हणजे घरातील 2-3 वर्षाच्या पाठीमागे आता त्यांची मुलं सरकारी नोकरीमध्ये असतील आणि त्या ठिकाणी लागलेले आहेत. म्हणजे सरकार काय करतं आहे, सरकार सेवेत असणाऱ्या नागरिकांना म्हणजे सरकारी पगार घेत असतील तर अशा नागरिकांना मोफत अन्नधान्याचा लाभ दिला जात नाही. त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर सरकारी नोकरीला कोण असेल तर तुम्हाला आता इथून पुढे अन्नधान्याचा लाभ इथून पुढे दिला जाणार आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा तुमचं रेशन कार्ड आहे तलाठी कार्यालय किंवा तहसीलदार कार्यालयामध्ये जमा करायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची सूचना तुम्हाला देण्यात आली, आता काही नागरिकांनी KYC अजून पण केलं नाही, म्हणजे तुमच्या आधार कार्डला त्या ठिकाणी आता रेशन कार्ड जोडलं त्यानंतर तुमचं लवकरात लवकर KYC करून घ्यायचे. कारण सरकार आता सारखंच नियमामध्ये बदल करत आहे. तुमचे गहू आणि तांदूळ मोफत मिळावं यासाठी तुम्ही महत्त्वाची कामे करून घ्या, जेणेकरून पुढील 5 वर्षाकरता तुम्हाला असंच महिन्याच्या महिन्याला मोफत गहू आणि तांदूळ इथून पुढे भेटला पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी जे संभाजी अर्जुन तुराई हे जे यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त रेशन कार्ड धारकांना हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद मित्रांनो.